उरण तालुक्यातील सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती, प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोकडून मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. नवी मुंबई शहरांप्रमाणे उरण तालुक्यातील अनेक गावांमधील जमिनी सिडकोने संपादित केलेल्या आहेत. त्या जमिनीचा मोबदला हा जमीन मालक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अशा सिडकोच्या ताब्यातील जमिनीवर परप्रांतीय नागरिकांनी गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे उभी करून स्थानिक ग्रामपंचायतींचा शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवीत लाखोंचा मलिदा परप्रांतीय नागरिक लाटत आहेत. तर काही परप्रांतीय नागरिक हे अनधिकृत दारू, अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती आणि प्रवासी नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी, आरोग्याशी खेळणाऱ्या सदर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हटविण्यासाठी सिडकोने घेतलेला पुढाकार, त्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्थांनी वारंवार सिडको, शासन स्तरावर तक्रार दाखल केली. मात्र सिडकोचा अतिक्रमण विभाग आर्थिक साटेलोट्यांमुळे थातुरमातुर कारवाई करायचा. त्यामुळे या अशा वाढत्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालय जनहित याचिका क्रमांक 138/212 क्रमांक 80/213 दिनांक 28-29-30 जुलै 2015 अन्वये नवी मुंबई उरण परिसरातील सिडकोच्या जमिनीवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून सिडको उरण लॉजिस्टिक येथील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे यावर मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी, मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी आणि मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस फौजफाटा तैनात करून मोठी कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे परप्रांतीय नागरिक, व्यावसायिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आमिष दाखवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.